ओके, आपण 5th एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय PCM वाला. त्याच्यामध्ये हा क्लॉक जो आहे आपल्याला ADCच्या क्लॉकला लावायचा आहे. त्यानंतर ADCचा जो इनपुट आहे तो आपण फंक्शन जनरेटरला लावतोय. त्यानंतर हा A to B कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर हा 2/8 जो आहे तो जाणार SCला आणि फंक्शन जनरेटरमधनं आपण चॅनल 1 घेऊ. आणि SC मधनं चॅनल 2. ओके, हे स्टार्ट ऑफ कन्वर्जन. ऑटो सेट केलं. हां, रन कर. रन स्टॉप. ओके, नेक्स्ट. एंड ऑफ कन्वर्जनसाठी डायरेक्टली चॅनल 2ला EOC मधून लावायचं आहे. चॅनल 2 कुठे होता? आता आपण EOC मधनं चॅनल 2ला घेऊया. आणि SC मधनं चॅनल 1. ऑटो सेट करेगा. हम 2 मिनट. हे आपलं एंड ऑफ कन्वर्जन. स्टार्ट ऑफ कन्वर्जन अँड एंड ऑफ कन्वर्जन. ओईचा वेव्ह काढायला नुसतं सेकंड चॅनलला चेंज करू. तो इथे ओईला कनेक्ट करू. तर तिथे ती वेव्ह खाली येऊन जाते. झालं का तुमचं? नेक्स्ट PCM. आता आपण PCMचं सेम चॅनल 2ला PCMच्या आउटपुटला लावूया. रिकन्स्ट्रक्ट करायचं. PCMच्या आउटपुटला परत LEच्या सिग्नलला बघूया. पहिलं PCMचं आउटपुट याच्या इनपुटला लाव. ते ठीक आहे, ते तिथंच राहू द्या. हो, LEचा हा आहे काय SC आहे म्हणजे स्टार्ट ऑफ कन्वर्जन. आणि हा LE. ते LEचं कार्ड आणि डॅकला आउटपुट. डॅक आउटपुट ना. डॅकचं आउटपुट LPFच्या इनपुटला द्यायचं. आपण पहिलं डॅकचं काढण्यासाठी डॅकचं पण येतं ना. डॅकपासून घ्यावं लागेल ना मग चॅनल पुढे. तिकडे घेतलं नाही तसं.
PDF आधी डॅकचं बघायचं ना. हां. डॅकचा आता LPF ला लाव. इथनं काय इनपुटला घेऊ. काढते. आलीच नाही. येते पण थोडासा एरर आहे खूप. त्याच्यामध्ये येतोच आहे ना एवढं तसं पण. हे कर, कमी कर. झालं. बरं. कशी येते